उकड न काढता सोप्या पद्धतीने तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने हे मोदक आज आपण बनवलेले आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल खूप छान झालेले आहेत, त्याचबरोबर मऊसूत झालेले आहेत। आतले स्टफिंग देखील खूपच छान झालेले आहे। चला तर मग सोप्या पद्धतीने उकड न काढता मोदक कसे बनवायचे ते पाहूया। रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। उकडीचे मोदक बनवण्यासाठी मोदकांसाठीची पिठी न वापरता आपण घरातील रोजच्या वापरात जे तांदळाचे पीठ वापरतो ते पीठ इथे आपण वापरलेलं आहे। साधारण छोट्या 2 वाट्या आपण तांदळाचे पीठ वापरलेलं आहे। पीठ आधीच आपण चांगलं चाळून घेतलेलं आहे। यामध्ये आपण ज्या वाटीने पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने कडकडीत उकळलेलं दूध आपल्याला घ्यायचं आहे। दुधाऐवजी आपण पाणी देखील वापरू शकता, पण आपण इथे दूध वापरल्यामुळे मोदकांना छान पांढरा शुभ्र रंग राहतो। साधारण 2 वाट्या आपण तांदळाचं पीठ घेतलं तर त्याकरिता 2 वाट्या उकळलेलं दूध आपल्याला इथे वापरायचं आहे। आधी आपण 1 वाटी दूध टाकून पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर पुन्हा आपण 1 वाटी दूध टाकून हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम दूध आपण या पिठामध्ये टाकून घेतलं तर त्याच्या गाठी तयार होतात किंवा गुठळ्या होतात, त्यामुळे आधी आपण 1 वाटी दूध टाकून पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा आपण राहिलेलं 1 वाटी दूध टाकून हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे। ही पद्धत जर आपण वापरली, पीठ भिजवण्याकरता चांगलं कडकडीत उकळलेलं दूध इथे आपल्याला वापरायचं आहे। त्यामुळे या पिठाची किंवा तांदळाच्या पिठाची आपल्याला उकड काढण्याची गरज लागत नाही। तांदळाच्या पिठामध्ये दूध टाकून चांगलं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। कोरडं राहिलेलं पीठ सुद्धा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे। आता आपण झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं हे पीठ असंच बाजूला ठेवून देऊ। ह्या गरम दुधामध्ये हे पीठ पूर्णपणे छान वाफवलं जातं। पीठ चांगलं 5 ते 7 मिनिटं आपण बाजूला ठेवून दिलेलं आहे। आता आपण मोदकाच्या आतील सारण तयार करण्यासाठी घेऊ किंवा स्टफिंग तयार करण्यासाठी घेऊ। एका कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा आपण साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपण बदामाचे काप करून घेतलेले टाकून घेतलेले आहेत। बदामाचे काप हलकेसे आपल्याला परतून घ्यायचे आहेत, त्यामुळे ते मोदकांमध्ये चवीला खूपच छान लागतात। त्याचबरोबर तुपामध्ये चांगले ते परतून घेतल्यामुळे एकदम कडक होतात, छान क्रंची होतात। यामध्ये आपण 1 वाटी नारळाचा चव टाकून घेतलेला आहे। आपण खोबरं, ओलं खोबरं मिक्सरला फिरवून सुद्धा घेऊ शकता किंवा खोबरं आपण खोवून सुद्धा वापरू शकता। इथे मी साधारण 2 वाट्या खोबरं साली काढून मिक्सरला चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे। साधारण 1.5 ते 2 मिनिटं हा नारळाचा चव आपल्याला तुपावरती परतून घ्यायचा आहे, त्यामुळे मोदकाच्या आतील स्टफिंग चवीला खूपच छान लागतं। स्टफिंग चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्या गोडाच्या अकॉर्डिंग गूळ टाकून घ्यायचा आहे। एकदम बारीक चिरलेला गूळ वापरायचा आहे किंवा गूळ पावडर वापरायची आहे। आपल्या गोडाच्या अकॉर्डिंग गुळाचं प्रमाण आपण कमी अधिक करू शकता। गूळ व खोबऱ्याचा चव चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। गूळ पूर्णपणे यामध्ये आपल्याला वितळून घ्यायचं आहे व हे मिश्रण थोडंसं पातळ झालं तर ते आपल्याला छान कोरडं करून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण चांगलं आपण परतून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण छान आपण परतून घेतलेलं आहे। थोडासा गूळ वितळल्यानंतर मिश्रण थोडंसं पातळ होतं, ते पूर्णपणे आपण कोरडं करून घेतलेलं आहे। यामध्ये अर्धी वाटी आपण मनुके टाकून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 1 चमचाभर विलायची पावडर टाकून घेतलेली आहे। मनुके व विलायची पावडर छान आपण मिक्स करून घेऊ व हे मिश्रण आपण चांगलं थंड करून घेऊ। हे मिश्रण एकदम गरम असतानाच आपण मोदकांमध्ये भरून घ्यायचं नाही, पूर्णपणे छान थंड करून घ्यायचं आहे व त्यानंतरच आपल्याला मोदकांमध्ये भरून घ्यायचं आहे। मोदकांसाठीचं सारण छान आपलं थंड होतंय तोपर्यंत आपण जे पीठ वाफवण्यासाठी ठेवलेलं होतं ते देखील चांगलं कोमट झालेलं आहे, छान वाफवलं गेलेलं आहे। संपूर्ण मिश्रण आपण एका परातीमध्ये काढून घेऊ। संपूर्ण पीठ आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे। हे पीठ आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। साधारण मिनिटभर हे पीठ चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे। छान याचा आपल्याला मऊसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। पीठ चांगलं मळून झालेलं आहे। पुन्हा आपण या पिठामध्ये वरून अर्धा चमचा तूप टाकून घेतलेलं आहे। तूप टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण इथे वरून आपण तूप टाकून घेतल्यामुळे ह्या पिठाला छान तुपाची चव येते। त्याचबरोबर मोदकांचं जे वरचं आवरण आहे ते छान मऊसूत होतं व चवीला देखील खूपच छान होतं।
तसेच मोदकांना आकार देताना किंवा साच्यामध्ये मोदक करताना हे पीठ अजिबात आपल्या हातांना चिटकलं जात नाही किंवा मोदक तुटले देखील जात नाहीत। पीठ चांगलं मळून झालेलं आहे। आता आपण लगेचच मोदक बनवायला सुरुवात करूया। पीठ चांगलं मळून तयार झालेलं आहे। त्याचबरोबर आतलं स्टफिंग किंवा सारण देखील चांगलं थंड झालेलं आहे। लगेचच आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। मोदकांसाठीचा साचा वापरून हे मोदक आज आपण बनवणार आहोत। त्याकरिता आपण मोदकांसाठीचा साचा घेतलेला आहे। त्यामध्ये आपण पीठ टाकून घ्यायचं आहे। पीठ आपण आधी साजूक तुपाने मळून घेतलेलं आहे, त्यामुळे साच्याला आपल्याला तूप लावून घेण्याची गरज नाही व साच्यामध्ये पीठ या पद्धतीने चांगलं भरून घ्यायचे। साच्या पद्धतीने मोदक बनवायची ही खूप सोपी पद्धत आहे। ही पद्धत वापरून उकड न काढता छान सोप्या पद्धतीने हे मोदक आपण अगदी झटपट बनवू शकतो। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने असा खोलगट भाग तयार करून त्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे। सारण चांगलं दाबून भरून घ्यायचं आहे व त्यानंतर सारण भरून झाल्यानंतर पुन्हा आपण पिठाने हा मोदक चांगला बंद करून घ्यायचा आहे। ही पद्धत वापरून जर आपण मोदक केले तर मोदक अजिबात तुटले जात नाहीत। खूप छान मस्त मोदक तयार होतात। खूप छान मोदक तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकाल। याच पद्धतीने राहिलेल्या संपूर्ण पिठाचे मोदक आपण तयार करून घेऊ। या पद्धतीने आपण दुसरा मोदक देखील तयार करून घेतलेला आहे। हे मोदक आपण कुकरच्या भांड्यामध्ये वाफवून घेणार आहोत। त्याकरता कुकरच्या भांड्याला आतून छान तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे व त्यामध्ये हे मोदक आपण ठेवून कुकरमध्ये त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊ। याच पद्धतीने संपूर्ण पिठाचे मोदक आपण तयार करून कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून घेऊ। साचा वापरून अगदी 10 मिनिटांमध्ये संपूर्ण पिठाचे मोदक आपण तयार करून घेतलेले आहेत। खूप छान मोदक तयार झालेले आहेत। अजिबात मोदक फुटलेले नाहीत व आकार देखील खूपच छान आलेला आहे। संपूर्ण मोदक आपण कुकरच्या भांड्यांमध्ये ठेवून घेऊ। संपूर्ण मोदक आपण कुकरच्या भांड्यांमध्ये ठेवून घेतलेले आहेत। कुकरला 2 शिट्ट्या काढून हे मोदक आपण शिजवून घेऊ। कुकरच्या 2 शिट्ट्या करून कुकर आपण छान थंड करून घेतलेला आहे। मोदक छान गरमागरम तयार झालेले आहेत। एकही मोदक फुटलेला नाही। रंग देखील खूप छान पांढरा शुभ्र राहिलेला आहे। मोदक आपण कुकरच्या भांड्यांमधून बाहेर काढून घेऊ। खूप सोप्या पद्धतीने अर्ध्या तासाच्या आत हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत। तेही उकड न काढता खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही देखील ह्या सोप्या पद्धतीने संकट चतुर्थीसाठी असो किंवा कधी गोड खावंसं वाटलं किंवा मोदक खावंसे वाटले तर ह्या पद्धतीने मोदक नक्की बनवून पहा। मोदक आपण ताटामध्ये काढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकाल। एकही मोदक फुटलेला नाही। अगदी छान मऊसूत मोदक तयार झालेले आहेत। मोदकांवरती आपण केशर ठेवून घेतलेला आहे। केशरमुळे या मोदकांना खूपच छान वास येतो व खाताना देखील चवीला खूपच छान लागतो। तसेच गरमागरम मोदक आणि वरती आपण साजूक तूप टाकून घेतलेला आहे। एक मोदक तुम्हाला मी तोडून दाखवते, तुम्ही बघू शकाल। खूप छान मऊसूत झालेला आहे। त्याचबरोबर आतील स्टफिंग देखील खूपच छान झालेला आहे।